हे बघा, क्रीम बनवायचं काम चाललंय. मागच्या वेळेस नातीन बनवून दिलं होतं, आता मीच करते. हे तूप आहे आणि हे तांब्याची थाळी, तांब्याचा लोटा आणि हे सारखं असं एकसारखं फिरवत राहायचं आणि मधून मधून थोडंसं पाणी टाकायचं. हे पाणी ना आपोआप बाजूला होतं बरं का. आणि असं खूप वेळेस त्याचं घर्षण करून 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 त्याचं इतकं सुंदर क्रीम तयार होतं. याचा मला खूप छान इफेक्ट आला म्हणून मी आहे ना ते परत करायला लागले. आणि असं हलकं होते ते एकदम, आणि असं चिकट मेंचट नाही होत. एवढा तर हे पाणी पण एवढं साईडला यायला लागलं पाणी, हे का मस्त आहे का नाही. बघा, घरच्या घरी प्रयत्न करू. होममेड केलेल्या, आपल्या हाताने केलेल्या गोष्टीचं जरा आपल्याला अप्रूप पण असतं आणि गॅरंटी पण असते. कोणतीही गोष्ट आहे ना आपल्या हाताने केली ना तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. तसंच मला ह्या क्रीमचा आनंदही खूप होतो आणि हे अगदी 100% हे परिणामकारक आहे, याची मी ग्वाही देते. बघा, तुम्ही पण ट्राय करा. फक्त कष्ट करायची तयारी पाहिजे बरं. एवढ्या वेळ बसणं, हे सारखं असं करत राहणं. आता चांगल्या गोष्टीसाठी तर थोडीशी मेहनत घ्यावीच लागते ना. मेहनतीशिवाय काय नाही का, मग काही असो. तर हे बघा, हो, अशा प्रकारे आपलं क्रीम तयार झालेलं आहे. तर आपण आता हे काय करणार, फ्रीजमध्ये ठेवणार. मग हे ना छान मेल्ट होणार आणि मग ते वापरायचं कसं आणि त्याचे फायदे तोटे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्कीच तुम्हाला सांगेल. आणि म्हणतात ना प्रामाणिक मेहनतीचं फळ नक्कीच चांगलं मिळतं. तसं मलाही पण याचं फळ मागच्या वेळेसही मिळालं ना, आताही यावेळेस पण मिळेल याची मला खात्री आहे. धन्यवाद.